तर बघू शकता आम्ही 5 ते 6 लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे। तुम्हाला सांगतो किती लोकांशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आहे म्हणून। हे बघा 1 2 3 4 5 ते 6 लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, पण कुठलाही ऑफिसर किंवा ठेकेदार बोलत नाही की हे आमच्या अंडरमध्ये काम येते म्हणून। हे बघा हे इथं लावलं तरीसुद्धा हे ॲक्सिडेंट होणार इथे, कारण इथं खूप मोठ्या प्रमाणात खड्डा आहे, त्याच्यामुळे इथं जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। तर माझी MIDC प्रशासन आणि नवी मुंबई महानगरपालिका यांना माझी कळकळीची विनंती आहे की हा जो काम आहे, रोड आहे, हे खड्डा आहे किंवा पाईपलाईन आहे, कोणाच्या अंडरमध्ये ते कोण ठेकेदार आहे त्याची माहिती इथे या बोर्डवर लावावी, जेणेकरून इथं काही त्रास असेल तर जनता सांगेल की इथं काही प्रॉब्लेम आहे। तर आम्ही इथं कोणी यायला तयार नाही। गेले 2 तास आम्ही झडतो, याला फोन करतो, त्याला फोन करतो, कोणी इथे यायला तयार नाही, फक्त भेटले ते उडीचे उत्तर आहे। तर त्यामुळं आम्ही इथे हे ठेवलेलं आहे की जेणेकरून इथं कुठला ॲक्सिडेंट होणार नाही। आम्ही स्वतः इथं झाडाच्या फांद्या लावल्या आणि जे वाहन चालक आहेत त्यांना एक सूचना दिली यांच्या माध्यमातून की बाबा इथं धोका आहे, मोठा खड्डा आहे, त्याच्यामुळं वाहने सुरळीत चालवा। आणि नरेंद्र मोदी साहेब आणि नितीन गडकरी साहेब बोलतात की मला दुबईसाठी बोलावलं गेलं रोडसाठी। साहेब पहिलं इथलंच व्यवस्थित करा, कारण इथंच महाराष्ट्रात खूप मोठ्या खड्डे आहेत। कारण हे बघू शकता स्पेस टेक्नॉलॉजी बोलतात की मॉनिटरिंग होते। हे मॉनिटरिंग कशी होते तुम्हाला दाखवतो। हे 5-5 किलोचे दगड टाकून मॉनिटरिंग होते, त्याच्यामुळे हे दगड दिसत नसतील तर लोकांनी रोड टॅक्स भरायचा, टोल टॅक्स भरायचा, PT टॅक्स भरायचा, परत गाडीच्या स्पेअर पार्टवर GST द्यायची। त्याच्यानंतर हे बघू शकता नागरिकांच्या सोयीसाठी इथे MIDC प्रशासन आणि नवी मुंबई महानगरपालिका किती तत्पर आहे हे या चित्रावरून दिसतं। तर आमचा एक छोटासा इथं हे झालं आहे, इथं आम्ही हे ठेवलं आहे। आता जे किती काळ टिकतील आम्हाला माहिती नाही, पण एक इथं ॲक्सिडेंट होणार नाही जोपर्यंत हे झाडाच्या फांद्या आहेत तोपर्यंत ॲक्सिडेंट होणार नाही। तर माझी नवी मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे परत एकदा त्या कॉन्ट्रॅक्टरवर कोण कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि योग्य ते कारवाई करून परत असं ते लोकांच्या जीवाशी खेळणार नाही याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिका आणि MIDC प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती। धन्यवाद।